नमस्कार मैत्रिणींनो, आज अन्नपूर्णा किचनमध्ये ज्वारीच्या खिचडीचा बेत आहे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांडून घेतलेली ज्वारी। ही ज्वारी 1 वाटी घ्यायची आहे। आता या काढलेल्या ज्वारीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यात आवश्यक तेवढं पाणी ओतून रात्रभर झाकून ठेवणार आहे। ही ज्वारी रात्रभर भिजली म्हणजे खिचडी छानपैकी पटकन शिजते, म्हणून त्यासाठी आपल्याला ही भिजवायची आहे। आता मी त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे कुकरच्या भांड्यामध्ये ओतलेलं आहे। तर त्यामध्ये जेवढी ज्वारी घेतली होती त्याच वाटीने मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि आता हे दोन्ही एकत्र करून स्वच्छ परत एकदा धुवून घ्यायचं आहे। 1 वाटी ज्वारी आणि 1 वाटी मुगाची डाळ यासाठी 5 वाट्या पाणी मी घेतलेलं आहे। खिचडी छान मऊसूत शिजण्यासाठी एवढं पाणी आवश्यकच असते। आता या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकून हे शिजायला ठेवायचं आहे। मी त्यासोबतच डाळ आणि तांदूळ पण शिजवून घेत आहे कुकरला। आता 3 शिट्ट्या झाल्या कुकरच्या की मग आपण शिजलेली खिचडी बाहेर काढून घ्यायची। तोपर्यंत आपण इकडे भाज्या कट करून घेऊयात। या ठिकाणी मी माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्याच मी घेतलेल्या आहेत। तुम्ही ऑप्शनल कुठल्याही भाज्या त्यामध्ये टाकू शकता। मऊसूत अशी खिचडी तयार झालेली आहे, बघू शकता। मी तुम्हाला दाखवते। असं दाबून बघितलं की मऊसूत असं पटकन मऊ होतं, ते अगदी भातासारखी मस्त झालेली आहे शिजून। कढईत आवश्यक तेवढं तेल घ्यायचं, तापलं की त्यामध्ये जिरे, मोहरी, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। परतत असताना त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची। आधीच जर का हिरवी मिरची टाकली तेलात तर त्याचा खाट उठतो आणि एवढ्या सगळ्या भाज्या परतेपर्यंत ती मिरची जी आहे ती करपते, म्हणून कांदा आधी टाकायचा, नंतर मिरची टाकायची। त्यानंतर मी आता बटाट्याच्या फोडी टाकून घेतलेल्या आहेत आणि आता यामध्ये छानसा आमच्या कुंडीतला कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर भोपळ्याच्या फोडी पण टाकून घेतलेल्या आहेत। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे आहे वाटण। कोथिंबीर, आलं, लसूण, धणे, जिरे याचं हे वाटण आहे, तर तेही यामध्ये टाकून घेतलेलं आहे। बघू शकता किती छान रंग आलेला आहे। आता वरून सगळ्यात शेवटी टोमॅटो टाकायचा। हे सगळं व्यवस्थित मिश्रण परतून घ्यायचं। म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे मस्तपैकी वाफवून घ्यायचं आहे। आता ह्या ताटावर मी थोडंसं पाणी ओतत आहे, जेणेकरून त्या वाफेवर त्या भाज्या छानपैकी शिजतील। भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत आणि ते ताटावरचं पाणी गरम झाल्यामुळे मी ते पाणी पण त्यात ओतून दिलेलं आहे। आता यामध्ये मी सांबार मसाला टाकत आहे, जेणेकरून ह्या खिचडीला छान चव येते। पाणी टाकल्यानंतर 1-2 मिनटं शिजायला ठेवायचं आणि त्यानंतर ही शिजवून घेतलेली खिचडी यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। ज्वारी आणि मूग डाळीची ही अशी पौष्टिक खिचडी मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल। इतकी छान लागते, ही बनवतानाच एवढं छान सुगंध येतो आहे। बऱ्याचदा जुन्या पारंपरिक रेसिपींना फाटा देऊन आपण नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो, परंतु नवीनमध्ये काय असतं ना, त्यामध्ये पौष्टिकता असते आणि नाही त्यात फायबर असतं। मैदा किंवा मग असं मैद्यापासून बनणारे बरेचसे पदार्थ आपण व्यवस्थित करून खाऊ घालतो, परंतु त्यामध्ये पौष्टिकता नसते इतकी। म्हणून अशा ह्या पौष्टिक रेसिपीज तुम्ही आपल्या मुलांना दररोज करून खाऊ घातलात तर त्यांचं आरोग्यही चांगलं राहील आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहील। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।